तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेशन कार्डाचे प्रकार. लोकांच्या मनामध्ये भावना आहेत की कोणत्या रेशन कार्डावरती पैसे मिळतात, काही रेशन कार्डावरती धान्य शिल्लक मिळतं व काही रेशन कार्डावर अजून काही मिळतंय का, या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला देखील समजून येईल की तुमच्या रेशन कार्डावर तुम्हाला काय मिळतं व कशा स्वरूपात मिळते. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण पाहूया की पिवळे रेशन कार्ड. या रंगाच्या रेशन कार्डामुळे लाभार्थ्यांना जन वितरण दुकानामधून गहू आणि तांदूळ कमी किमतीत मिळतात. सध्या या कार्डामध्ये काही बदलाव करण्यात आले आहेत. या रेशन कार्ड लाभार्थ्यामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ महिलांचे नाव कुटुंबाचा प्रमुख म्हणून समाविष्ट केले असेल. पिवळे रेशन कार्ड मिळवण्याकरिता असलेले नियम: त्यांचे वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त असू नये. कुटुंबातील कोणतेही सदस्य डॉक्टर किंवा वकील किंवा आर्किटेक्ट किंवा चार्टर्ड अकाउंटंट असू नये. कुटुंबातील कोणतेही सदस्य व्यावसायिक कर, विक्री कर किंवा आयकर भरणारा किंवा असा कर भरण्यास पात्र असावा. कुटुंबाकडे टेलिफोन असू नये. कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असू नये. कुटुंबातील सर्व व्यक्तींनी जिरायती जमीन एकूण 2 हेक्टर किंवा 1 हेक्टर हंगामी बागायती जमीन किंवा अर्धा हेक्टर बागायती दुष्काळग्रस्त भागात दुप्पट जमीन ठेवू नये. आता आपण पाहूया की केशरी रेशन कार्ड. हे कार्ड ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना दिले जाते. ग्रामीण भागात ज्यांचे एकूण उत्पन्न वर्षाकाठी 15,000 रुपयेपेक्षा जास्त आहे त्याला या कार्डाचा लाभ घेता येतो. केशरी राशन कार्ड मिळवण्यासाठी असलेले नियम: 15,000 रुपयेपेक्षा जास्त आणि 1 लाखाहून कमी असणारे उत्पन्न असणारे कुटुंबातील कोणतेही सदस्य 4 चाकी वाहन, यांत्रिकी वाहन, टॅक्सी वगळता असू नये. एकूणच कुटुंबाकडे 4 हेक्टर किंवा जास्तीत जास्त सिंचनाची जमीन असू नये. BPL रेशन कार्ड. दारिद्र्य रेषेच्या खालून येणाऱ्या लोकांना हे कार्ड दिले जाते. ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना या कार्डाच्या माध्यमातून सरकार दरमहा 3 रुपये दराने 35 किलो तांदूळ देते आहे. या ग्राहकास गहू, साखर, मीठ, रॉकेल तेल देखील मिळते. या कार्डाच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेकडून कमी व्याजदरांचे कर्ज देखील दिले जाते. पांढरे रेशन कार्ड. ज्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून अधिक आहे त्या कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन आहे तसेच एकूण 4 हेक्टरपेक्षा जास्त सिंचनाखाली असलेली जमीन असल्यास तो पांढरा रेशन कार्ड घेण्यास पात्र आहे. सरकारकडून काही सवलती मिळतात. सरकार GR दिनांक 9/9/2008 रोजी बीडी कामगार, सर्व पारधी व कोल्हाटी समुदायांना तात्पुरत्या आधारावर BPL रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार GPR द्वारे सोडल्या जाणाऱ्या महिलांना तात्पुरते आधारावर BPL रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 29/9/2008, 21/2/2009 आणि 17/1/2011 शासनाच्या ठरावानुसार दिनांक 17/3/2013 अखेरीस बंद वस्त्रगिरणी, कापूस गिरणी, साखर कारखाने इत्यादी कामगारांना तात्पुरते पिवळे शिधा कार्ड लाभ देण्यात आला आहे. तर आता आपण पाहूया की रेशन कार्ड असण्याचे फायदे. रेशन कार्ड ओळखीचा पुरावा तसेच राहण्याचा पुरावा म्हणून काम करते. रेशन कार्ड मुख्यतः अनुदानित खाद्यपदार्थ व इंधन खरेदी करताना वापरतात. पासपोर्ट, मतदार ओळखपत्रे, राहण्याचे दाखले व इतर कायदेशीर कागदपत्रे लागू करण्यासाठी रेशन कार्डाचा वापर केला जातो. जर तुम्हाला हा परवाना हवा असेल तर रेशन कार्ड हा एक वैध पुरावा आहे. LPGच्या नवीन कनेक्शनसाठी रेशन कार्डाची आवश्यकता आहे. जर तुम्हाला आधार कार्ड हवे असेल तर तुम्हाला ओळखपत्र म्हणून रेशन कार्डाचा वापर करू शकतात. लँडलाईन कनेक्शन, सिम कार्ड मिळवण्यासाठी देखील रेशन कार्डाचा वापर केला जाऊ शकतो. आता नवीन रेशन कार्ड आले आहेत ज्यांचे नाव डिजिटल रेशन कार्ड असे आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की रेशन कार्डाचे मुख्यतः 4 प्रकार आहेत व 4ही रेशन कार्डावरती कोणकोणत्या वस्तू मिळतात व ते कशा स्वरूपात आपल्याला जर काढायचे असेल तर त्याचे नियम काय आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिलं आहे. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा व चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या दररोज आपल्या चॅनलवरती मराठीमधून अपलोड केले जातात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.